पाठबळ आहे ते पूर्ण दोन्ही कारांचं आहे. विठ्ठला घेन मी जन्म याद साठे देवा तुझी चरण सेवा साधा भया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. या ठिकाणी महाराज अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज देवासमोर आपली प्रतिज्ञा सादर करत आहेत. आता प्रतिज्ञा कोण करतो, आज्ञा कोण करतो आणि अवज्ञा कोण करतो? तर जो सत्वगुणी असतो तो यथार्थ प्रतिज्ञा करत असतो. जो पामर असतो तो अवज्ञा करत असतो आणि जो रजोगुणी असतो तो आज्ञा करत असतो. विठ्ठला जगामध्ये अनेक झाले, अनेक होऊन गेले. त्यामध्ये राजा रावण आहे. रावणाने देखील आपल्या जीवनामध्ये काही ठराविक प्रतिज्ञा केल्या होत्या. त्या महत्वाच्या प्रतिज्ञा म्हणजे 3 प्रतिज्ञा आहेत की समुद्र खारट आहे तर त्याला मी गोड करणार, स्वर्ग आहे पण वर जाण्यासाठी मार्ग नाही, तिथं जाण्यासाठी मार्ग तयार करणार, सोन आहे पण त्याला सुगंध नाही, त्याला मी सुगंधी करणार. अशा 3 प्रतिज्ञा केल्या, पण यापैकी एकही खरी आणि एकही पुरी झाली नाही. विठ्ठला आता काही ज्या प्रतिज्ञा असतात त्या वेष्टी असतात आणि काही प्रतिज्ञा समष्टी असतात. वेष्टी म्हणजे आपल्या जीवनापुरती केलेली, आपल्या घरापुरती केलेली, ठराविक कार्यासाठी केलेली. आणि समष्टी प्रतिज्ञा म्हणजे पूर्ण लोकांसाठी केलेली, जगासाठी.